नमस्कार, मी दीपक दराडे. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विरारमधील विवांता हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये सापडलेल्या पैशांच्या बंडलाबद्दल आणि बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी या विवांता हॉटेलवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे महायुतीला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता काबीज करण्यामध्ये काय अडचणी निर्माण होतील का, आता राजकारण कसं राहील, या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे. मंडळी, पुढे जाण्यापूर्वी तुम्ही फॉर द पीपल न्यूजला या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. आजचा दिवस हा भाजपासाठी तसा शुभ नव्हता असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रात उद्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि आज आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमध्ये ज्या विवांता हॉटेलमध्ये आले. बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंच्या उपस्थितच सांगितल्याप्रमाणे त्यांना भाजपच्याच एका बड्या नेत्यानं ही माहिती दिली की विनोद तावडे हे पैसे घेऊन येत आहेत आणि त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूरांच्या कार्यकर्त्यांनी विवांता हॉटेलवर एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईकच केला, धाड टाकली. तिथं विनोद तावडे तर होतेच, पण भाजपचे उमेदवार असलेले राजन नाईक होते, अनेक महिला व नागरिक त्या ठिकाणी होते की जे मीडियाच्या कॅमेरापासून चेहरे लपवत होते. असं नेहमी म्हणतात की प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर खरा प्रचार सुरू होतो. तो प्रकार आज महाराष्ट्र दिवसभर पाहतोय. हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत आणि एकत्रितच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते आरोप केलेले आहेत. त्या संबंधित गुन्हे देखील दाखल झाल्याची माहिती मिळते. ठाकूर यांनी केलेल्या आरोपांनुसार तावडे त्या ठिकाणी 5 कोटी रुपये घेऊन आले होते. हॉटेलच्या वेगवेगळ्या रूममध्ये त्यातील लाखो रुपये सापडले. डायऱ्यांमध्ये कोणाला किती पैसे दिले याची नावासह नोंद देखील आहे. त्या डायऱ्या ठाकूरांकडून मीडियाला अक्षरशः दाखवण्यात आल्या. शिवाय मतदानाच्या आधी 48 तासाच्या काळामध्ये बाहेरच्या व्यक्तीला तिथल्या मतदारसंघामध्ये येऊन दबाव निर्माण करण्यास किंवा भेटी देण्यास बंदी असते. तरी देखील विनोद तावडे तिथं कसे आले असा प्रश्नही ठाकूर यांनी केलाय. तर विनोद तावडे यांनी मात्र आपण केवळ मतदानासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आलो होतो, आपण पैसे वाटले नाहीत किंवा ते जवळ देखील बाळगले नाहीत आणि याची खात्री तुम्ही हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून करावी असं देखील तावडेंनी म्हटलेलं आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगानं याची कसून तपासणी करावी असं देखील तावडे म्हणतात. विरारमध्ये घडलेल्या या घटनेबरोबरच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर किंवा इतर अनेक ठिकाणी असे पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आणि त्याचे व्हिडिओ समोर आलेत. त्यामुळे काही प्रश्न निश्चितपणे उपस्थित होत आहेत. आज दिवसभर विरारमधल्या विवांता हॉटेल मध्ये विनोद तावडे आणि त्यांच्या संबंधित घडलेल्या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. खरं म्हणजे मीडिया त्याचं लाईव्ह प्रसारणच करीत होता. त्यामुळे विनोद तावडे उपस्थित असलेल्या या विवांता हॉटेलच्या रूममध्ये पैशांचे बंडल कसे सापडले, एका एका रूममध्ये किती पैसे सापडले, डायऱ्यांमध्ये कशी नावं लिहिली होती, कुणाची नावं लिहिली होती, त्या नावांसमोर किती पैसे दिलेत, याचे आकडे किती होते, हे सगळं संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आणि विनोद तावडे सांगत होते की मी पैसे वाटले नाहीत. थोडा वेळ आपण तावडेंच्या सांगण्यावर विश्वास ठेवूया, पण मग प्रश्न पडतो की तिथं हे पैशांचे बंडल कुठून आले आणि तिथंच तावडेंची उपस्थिती कशी काय, तुमच्या पक्षाचे उमेदवार देखील तिथं कसे काय, महिला आणि इतर अनेक नागरिक तिथं कशाला आले होते आणि मग ते चेहरे का लपवत होते, कर नाही त्याला डर कशाला, असं भाजप सातत्यानं सांगत आलाय गेल्या 5 वर्षामध्ये. आणि मग हे लोक चेहरे का लपवत होते याची उत्तरं विनोद तावडे महाराष्ट्राला देतील का? आणखी एक महत्वाचा मुद्दा हा की हितेंद्र ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भाजपच्याच बड्या नेत्यानं तावडे पैसे घेऊन येत असल्याची टीप दिली किंवा माहिती दिली आणि ठाकूरांनी ती जाहीरपणे ही माहिती सांगितली आहे, अख्ख्या महाराष्ट्राला सांगितली. मग आता ठाकूरांना माहिती देणारा हा तावडेंचा गेम करणारा भाजपचा हा बडा नेता कोण, असा प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतो.
विरोधी पक्षांनी यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तावडे आणि फडणवीस यांच्यातलं कोल्ड वॉर सर्वांना माहिती आहे. 2014च्या सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडेंना दुय्यम दर्जाचं मंत्रिपद देण्यापासून ते 2019ला तिकीट कापण्यापर्यंतच्या घटना तावडेंबाबत घडल्या. मात्र त्यानंतर तावडेंनी राष्ट्रीय राजकारणामध्ये चांगला जम बसवला. मोदी आणि शहा यांचा विश्वास संपादन केला आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांच्या नावाची पुढचे मुख्यमंत्री म्हणून चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळं तावडेंचा गेम करण्यात आला अशी टीका, असे आरोप विरोधी पक्षातले संजय राऊतांपासून इतर अनेक मंडळींनी केले. राजकारणाचा हा भाग आरोप प्रत्यारोपाचा सोडला तर राजकीय पक्ष आणि नेते ही सर्व व्यवस्था धुडकावून असं इतकं निर्ढावल्यासारखं कसं काय वागू शकतात असा प्रश्न उरतोच. परंतु राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जनता जागरूक होते आणि सोबत विरोधी पक्ष देखील जनतेप्रमाणे जर जागरूक होत असेल तर हम करे सो कायदा यापुढे चालेल असं वाटत नाही. हेच आजच्या घटनेवरून आपल्या लक्षात येतं. निवडणूक ही लोकशाहीतली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि यामध्ये मतदार हा सर्वात शक्तिशाली. त्यांनी जर मनापासून ठरवलं तर चुकीच्या गोष्टींना थारा मिळणं खरोखर हे प्रकार थांबू शकतात. कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला जर मतदान केलं तर चांगलेच लोक सभागृहात निवडून जातील आणि त्यामुळं सरकार देखील चांगल्या लोकांचं बनेल. आता यामध्ये सोशल मीडियाचा वापर किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे ज्या सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या घटना कॅमेरामध्ये कैद होऊन व्हिडिओ बनवून हे लोकांपर्यंत विथ पुराव्यासह जात आहेत. त्याच्यामुळं जनतेमधली जागरूकता ही लागलेली आहे, वाढते, दिवसेंदिवस त्यात वाढ होते. त्यामुळे या पुढचा काळ हा सोशल मीडियाचा अतिशय महत्वाचा रोल याच्यामध्ये असेल. म्हणजे चांगल्या गोष्टी केल्या तर सोशल मीडियाचा इम्पॅक्ट, त्याचे परिणाम, त्याची ताकद ही फार सकारात्मकतेनं वापरता येऊ शकते, हे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा आणि फॉर द पीपल आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.